कोल्हापुरातल्या खराब रस्त्यांवर डर्ट ट्रॅकचे उपहासात्मक आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे। ताराबाई पार्क येथे हे आंदोलन करण्यात आलं। डर्ट ट्रॅकपेक्षा कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे असं म्हणत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर डर्ट ट्रॅकपेक्षाही शहरातील म्हणजे कोल्हापुरातील रस्ते खराब आहेत असं म्हणत कोल्हापूरकरांनी हे असं अनोखं आंदोलन केलेलं आहे। खड्ड्यांविरोधातलं कोल्हापूरकरांचं हे अनोखं लक्ष वेधून घेणारं आंदोलन। तर आंदोलकांशी यावेळी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर शहरातील रस्त्यांवर डर्ट ट्रॅक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी उभा आहे कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरात। आपण हे दृश्य बघू शकतो की इथल्या सजग नागरिकांनी रस्त्यांवर अक्षरशः डर्ट ट्रॅक या ठिकाणी स्पर्धा जी आहे ती आयोजित केलेली आहे। उपहासात्मक स्पर्धा आहे, कारण आपण पाहतो की कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे, पण कोल्हापूर महानगरपालिका याकडे लक्ष देत नाहीये आणि लक्ष द्यावं यासाठी आपण पाहतोय की हा दुचाकी स्वार आहे डर्ट ट्रॅक जो सराव करतो तो या रस्त्यांवर सराव करताना दिसतो। याचाच अर्थ कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांची अवस्था काय झाले हे दिसून येतं। एकूणच आपण पाहतोय की कोल्हापूरकर एका अर्थाने संतप्त झालेले आहेत। मला सांगा, या स्पर्धा भरीमागचा उद्देश तुमचा काय आहे? नेमकं काय सांगायचं महानगरपालिकेला? आम्हाला या स्पर्धा म्हणता येणार नाही, हे एक उपहासात्मक आंदोलन की कोल्हापूर महानगरपालिकेच्या समोर ह्या शहरामधल्या सगळ्या रस्त्यांची जी काही दुरावस्था आहे त्याच्यामधलं हे एक फक्त उपहासात्मक उदाहरण आहे की ह्या शहराची इतक्या वाईट प्रमाणे दुर्दशा आहे। या ठिकाणी आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहे, ट्रॅक सुद्धा याच्यापेक्षा चांगला असतो। खरं तर मी महानगरपालिकेचा धन्यवाद मानतो, कारण त्यांनी आम्हाला आमच्या घराजवळच याच्या रोडवरती डर्ट ट्रॅकची सोय करून ठेवलेली आहे। आणि या रस्त्यावरून येताना ह्या डर्ट ट्रॅकच्याच गाड्या बऱ्यापैकी चालतात। सर्वसाधारण गाड्या जर आपण घेऊन या रस्त्यावरून गेलो तर आपल्या पाठीचा 100% खुळखुळा व्हायलाच पाहिजे। याचाच अर्थ कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था काय आहे हे दिसून येत आहे। कॅमेरामन प्रताप नाईक, 24 तास, कोल्हापूर।